आम्ही निघालो आहे गावी जायला. आमची पुढच्या ट्रिपचा ब्लॉग आता हा असेल. राजमाची नंतर आम्ही आता तेव्हाचा जो गॅप पडला तो आत्ता आम्ही या टाईमला चाललो आहे. त्या महिन्यानंतर आम्ही डिसेंबरमध्ये गेलो होतो, आता चाललो. सो ब्लॉगमध्ये आम्ही जे काय करू मजा सगळं आम्ही टाकू. सो आता आम्ही चाललो आहे हनुमान जयंतीसाठी गावाला. थोडं आम्ही नारळ वगैरे फोडू आता. परत आम्ही त्याच ठिकाणी थांबलो. आता माहिती नाही दाखव ना काय बोलायचं. हो आता आम्ही निघू इथून खाऊन आणि मग वडापाव घेऊन सो आता खाऊन आम्ही निघू गावी जायला पुढचा व्हिडिओ. सो आता आम्ही जेवायला थांबलो आहे. जमायला झालंय. हाय जमायला चला खूप. सो चला आता डायरेक्ट आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. सॉरी तुम्हाला पालखीचं सगळं सोहळा दिसेल सगळं. बाय. Moments later. काहीच आम्ही तयारी करून रात्री आम्हाला काही करायला नाही भेटलं. सो आम्ही आता पहाटे लवकर उठून तयारी करून भजनासाठी चाललं. दाखवते मी तुम्हाला. चला सो आता आम्ही निघालो गाव हिंडायला. खूप ऊन आहे त्याच्यामुळे आम्ही स्कार्फ टीप घालून चाललो आहे. सो आता आम्ही जातो, तुम्हाला दाखवतो यांचं गाव निजामपूर कुंभारते. सध्या इथे मस्त ऊन आहे. उन्हाची मजा घेत पायल होते घर. सगळी झाडं सुकली आहेत. आमच्या कोकणामध्ये सगळं हिरवगार आहे. म्हणजे आमच्या साईडला बोलते हो. आमची हालत ही नीलाक्षी आम्हाला रस्ता दाखवते. आम्हाला काय केलं. मॅडम सध्या आमचं गाव सुकलेलं आहे उन्हामुळे. उन्हाचं तापमान खूप वाढलेलं आहे. आता आपण कुठे चाललोय. पानं सुकतात. आता आपण आमच्या गावदेवीच्या मंदिरात जातोय.
थँक्यू, तुमचे 4 शब्द आमच्या व्हिडिओला लागले. थँक्यू सो मच. लाज वाटली पाहिजे. दमलेले. तर आता आम्ही चाललोय कंपाऊंडमध्ये. आंब्यांवरून एकदा जाऊन आलो. आम्ही आंब्यांवरती गेलो, आम्ही विसरलो व्हिडिओ काढायला. आणि इथे कपड्याचं झाड आहे, तुम्ही पाहू शकता. आता आम्ही जेवलो, जरा वेळ झोपलो आणि आता आम्ही चाललोय कंपाऊंड मध्ये. सो तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवतो कसं सकाळची पहाट आणि संध्याकाळ एवढंच चांगलं वाटतं उन्हाळ्यामध्ये. हो की नाही? ही मुकी आहे, तुम्हाला नेहमीप्रमाणे माहिती आहे. ही मुकी आहे, फक्त शायनिंग मारते. बोलत तर काय नाही. काय बोलू? एंट्री. बघू शकता. तनू हा ह्याने ना लहान असताना, चैतू लहान असताना माझ्या पायाला मेहंदी लावली होती. पायाला जेव्हा मी झोपली होती आणि मला तेव्हा लहान होतं आणि मला माहिती नाही, मी मेहंदी काढून झोपली आणि ह्याने किरपडवला माझ्या पायाला कोणाने सगळं. हे युट्यूबला दिसणार आता तुझी story. आता कुठे जाणार आहे पायल आपण? पहिले ना माझी मम्मी मी दीदी आम्ही चोरून आंबे काढायला जायचो. बघू दे व्हिडिओ. आणि ही आपली विहीर. हे जे तलाव दाखवलं त्याचं पाणी पूर्ण इथपर्यंत येतं, हा इथपर्यंत येतं. आणि आम्ही गणपती तिथे येतो. खूप पाणी असतं असं धबधब्यासारखं. जेव्हा लॉकडाऊन होता ना, माझा लॉकडाऊनचा तो असा वाला फोटो आहे ना, तो तिकडचा आहे. आणि या स्वप्नाली मॅडम अशा उतरतात. इनको इंटरेस्ट ही नहीं है मेरा गाँव देखने में. सो आम्ही आलो होतो हनुमान जयंती सेलिब्रेट करायला. पण जो मधला टाइम असतो त्या टाइममध्ये आम्ही झोपा काढतो वॉटेवर. तर काल येऊन उद्या जायचंच आहे गावाला. मग एक दिवस कशाला झोपायचं ना. हे मी मुंबईला गेला ते नको ते कामं असतातच गळ्यात पडलेली. मग विचार केला माझे फ्रेंड्स आले तर त्यांना गाव फिरवूया. तर मी त्यांना गाव फिरवते. मी त्यांना गावदेवीला नेऊन आली. पण त्यांना माझं गाव आवडलेलं नाही आहे. पण जाऊ देत, काय बोलणार. आणि आता मी त्यांना आणलंय कंपाऊंडमध्ये. पडली असती त्यांना आता वाटून. ओके, तर हे इथे गार्डन आहे. हे आलंय लहान मुलांसाठी. स्वप्नाली स्लाइड. स्वप्नाली स्लाइड. स्वप्नाली स्लाइड. जा 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 लवकर जा. जा 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 धाव धाव धाव. बैठ करो. और ये भाई साहब भागो भागो भागो.
तर गार्डनची सैर करून झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे पक्षी बघायला. पक्षी बघायला. तर तुम्ही बघू शकता बंद केलं. मेहंदी दंगल करून होती की माझी मैत्रीण आहे ना, मी काय पण बोलली. The next day. बघू शकता किती पावसाचं वातावरण झालंय इथे. किती पावसाचं वातावरण झालंय. मस्त वाटते आज, मला मस्त वाटते फिरायला. एकदम गडगड 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 गडगडते. खोल आहे काय पण. व्ह्यू आहे एक नंबर, मस्त वाटतंय. चालू आहे. पायल इथे गाणं गाते आणि हे लोक त्याच्या पाणी उडवतात. हाय मी जीवन, मी चालली दावत, तिकडे उडी मारून दाखव. वाह क्या सीन है. फायनली निघालो. थंडी पण खूप आहे सकाळची.
पायल मॅडमचे अवतार बघा. पायल मॅडम सॉरी पायल मॅडम. तर आम्ही निघालोय पुन्हा घरी जायला. मला माहितीच नव्हतं. भेटू मग मुंबईला. चल. मस्त महाराजांजवळ आम्ही आलोय. छान म्हणजे मागे पण मस्त वाटतंय. आणि आलोय पालीच्या मंदिरात.